सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याची प्रत्येक आईला चिंता असते की रोज सकाळी मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा विचार असतो। तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी काळजी घेताना त्यांना चविष्ट खाऊ घालणं हे महत्त्वाचं असतं। म्हणून मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी कशी बनवायची मी हे आज दाखवणार आहे। कमीत कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत मुलांसाठी पौष्टिक डबा कसा बनवायचा ते आपण बघूया। तर ही रेसिपी इतकी सोपी आहे की सकाळी घाईतही तुम्ही सहज बनवू शकाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा एवढं। जिरं छान तळलं गेलं की त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान परतून घ्यायचे, जास्त लालसर नाही करायचे आहेत। त्यानंतर त्यात मोड आलेली मटकी ही टाकून द्यायची आहे। बघू शकतात मटकीला किती छान मोड आलेले आहेत। तर मटकीला मोड कसे आणावे हे मी आताच व्हिडिओ अपलोड केलेली आहे, अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे। तर विकत आणायची गरज नाही, घरीच खूप छान मटकीला मोड आणू शकतो। तर त्यात टाकून घ्यायची आहे हळद, त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे मीठ हे चवीनुसार टाकून घ्या, कमीच मीठ घालायचं आहे थोडं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यात घालायचं आहे पाणी, अर्धा कप एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे की मटकी खाली चिपकायला नको आणि छान शिजून पण जाईल। अगदी 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता छान मटकी शिजलेली आहे, त्याचा गाराही झालेला नाही आहे। हे बघा छान थाळीच आहे, कारण नंतर ती भाजीमध्ये शिजून जाते। तर मी लाईक आता प्लेटमध्ये काढून घेते। मटकी शिजवली तोपर्यंत मी बाकीचे साहित्य तयार करून घेतलेले होते भाजीचे। तर मी कढईत तेल टाकून घेतले, त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर लसूण हा टाकून घेतलेला आहे। लसूण छान लाल होऊ द्यायचा आहे। आता लसूण छान लालसर झाला की त्यात टाकून घ्यायचा आहे कांदा। तर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले होते। तर त्यालाही छान व्यवस्थित परतवून घ्यायचे, छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता खूप छान लागतो या भाजीमध्ये। त्यानंतर टाकायचा आहे टमाटा। तर मी इथे 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे। यांनाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे। आता हे छान शिजून झाले। त्यानंतर त्यात टाकायची हळद। तर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर टाकायची लाल मिरच पावडर। तर चटणी तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार टाका। मोठे मुलं असतील तर तिखट खाऊन घेतात, पण लहान असतील तर नाही खात, त्यानुसार तुम्ही टाका। आता हे छान तळून झाले। तर त्यात मटकी टाकून घ्यायची, शिजवलेली मटकी टाकून घ्यायची। नंतर त्यात घालायचे मीठ हे अगोदर आपण शिजवताना टाकलेलं होतं, म्हणून मीठ थोडंच घालायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायची कोथिंबीर। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
आणि अगदी 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात किती छान भाजी तयार झालेली आहे। तर मुलांच्या डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा, मुलांनाही नक्कीच आवडेल। अगदी अशी छान भाजी तयार झालेली आहे।